डिजिटल होर्डिंग बाबत मनपा घेणार मोठा निर्णय। मुंबईतील डिजिटल होर्डिंग्जवरती बंदी येणार। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर आता डिजिटल होर्डिंगवरही बंदी। डिजिटल युगात होर्डिंग आणि बॅनरही डिजिटल झालेत, मात्र आता याच डिजिटल होर्डिंगवर मनपा बंदी घालणार आहे। डिजिटल होर्डिंगसाठी मनपा धोरण तयार करतंय, पण ते लागू करण्यापूर्वी मनपाच्या सोशल मीडियावरती याचा ड्राफ्ट शेअर केला जाईल आणि मुंबईकरांकडून हरकती मागवल्या जातील। मनपानं ड्राफ्ट तयार करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या अंतर्गत समिती स्थापन केली आहे। 16 जुलैला समितीची बैठक देखील पार पडली। बैठकीत डिजिटल होर्डिंगचा वाहतूक सुरक्षा, पर्यावरणावर होणारा प्रभाव, तांत्रिक मुद्दे आणि होर्डिंगला देण्यात येणारी परवानगी याबद्दल सखोल चर्चा झाली। वाहतूक पोलिसांच्या मते डिजिटल होर्डिंगमुळे वाहन चालकाचं लक्ष विचलित होतं। यासह डिजिटल होर्डिंगच्या ब्राईटनेसबद्दलही बैठकीमध्ये खल झाला। बहुतेक सदस्यांनी अशा होर्डिंग्जवरती बंदी घालण्याची मागणी केली आहे। मनपाच्या माहितीनुसार सध्या मनपाच्या जागेवरती 1025 होर्डिंग आहेत, तर मनपाकडून 83 डिजिटल होर्डिंग्जना परवानगी देण्यात आली आहे। सध्या शहरात 67 डिजिटल होर्डिंग्ज आहेत। डिजिटल होर्डिंगसाठी अनेक अर्ज प्रलंबित आहेत, यामुळे आगामी काळात डिजिटल होर्डिंगची संख्या वाढण्याची शक्यता अधिक आहे। घाटकोपर येथील महाकाय होर्डिंग दुर्घटनेनंतर लोकमत मुंबईनं सर्वात आधी डिजिटल होर्डिंगबाबतही प्रश्न उपस्थित केला होता। डिजिटल होर्डिंगचा पर्यावरणावर आणि वाहन चालकावर होणारे परिणाम हे मुद्दे या व्हिडिओतून मांडले गेले होते। केरळसारख्या राज्यात आधीच फ्लेक्स सारख्या होर्डिंग्जवर बंदी घातली गेली आहे। हे होर्डिंग नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे जैव विघटनशील नाहीत। आता मुंबईत होणारे अपघाताचे प्रमाण पाहता मनपा अलर्ट मोडवर आली असून डिजिटल होर्डिंगबाबत कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे।